काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचे 2 महत्त्वाचे प्रकार कोणते माहिती आहेत? पहिला म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट, पाहता क्षणी प्रेम जमणं, आणि दुसरं म्हणजे खूप ओळख झाल्यानंतर मैत्री आणि त्याच्यानंतर जमलेलं प्रेम. आता पाहता क्षणी प्रेम का जमतं तर समोरच्या व्यक्तीचं वक्तृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व हे सगळं जरी असलं ना तरीसुद्धा मैत्री करणं, प्रेम करणं हे एका बाजूला, आणि त्या व्यक्तीबरोबर संसार करणं आणि तो निभावणं आणि पहिल्यासारखंच प्रेम असणं ही एक वेगळी बाजू. पण प्रेमाचा अर्थ ज्याला खऱ्या अर्थानं कळतो ना त्याला संसाराचा अर्थ कळतो असं म्हणतात. आजच्या प्रेमाची गोष्ट अशीच, ज्यांच्या मैत्रीला ना 39 वर्ष पूर्ण होत आहेत आणि लग्नाला 34 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, आणि आमची ही आहे क्रिएटिव्ह डिरेक्टर, कमर्शियल आर्टिस्ट श्रद्धा अच्युत पालव. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार 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 अच्युत सर, श्रद्धाताई, खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमच्या प्रेमाची गोष्ट आज आम्हाला ऐकायची आहे, तर आपण ऐकूया. चला या. अच्युत सर, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. पद्मश्री या सर्वोच्च खिताबाने तुम्हाला भारत सरकारने पुरस्कृत केलेला याचा विलक्षण आनंद झाला. मनपूर्वक अभिनंदन. आणि त्या पुरस्काराची अर्ध्याहून अधिक जी मानकरी आहे, जी तुमच्या पाठीमागे एकदम अशी शक्तिरूपी आहे, त्या श्रद्धाताई तुझंही मनपूर्वक अभिनंदन. 10वीत मेरिटमध्ये आल्यानंतर ना एक असा वेडावाकडा प्रश्न विचारला, तो काय वाटलं तुम्हाला? तसं मी विचारत नाही, पण पहिला फोन कुणाचा आला, तुम्हाला ही बातमी कुणी सांगितली, कसं कळलं, हे मात्र ऐकायची खूप इच्छा आहे. मला वाटतं 10:30च्या दरम्यान, म्हणजे 25 तारखेला सकाळी फोन आला की आम्ही गृह मंत्रालयातनं बोलतो आणि तुमचं नाव निश्चित झालेलं आहे, फक्त तुम्ही एवढ्यात जाहीर करू नका, कोणाला सांगू नका. हो, साहजिकच आहे. मग संध्याकाळी 5 वाजल्यापासून आम्ही TV समोर बसून बातमीत सांगतील. 6 वाजले, 7 वाजले, 7च्या बातमीत तरी येईल, जनरली 7च्या बातम्या मोठ्या असतात. 8 वाजले, 8:30 झाले. मग तोपर्यंत 1-2 नावं बाहेर आलेली होती, 3 नावं बाहेर आली. मग बोला, अरे आपलं नावच येत नाहीत, मग आता नक्की काय होतं हे धाकधूक व्हायला लागली. मग मी चॅनलला फोन करायला सुरुवात केली. काही मित्र होते वृत्तपत्रात, त्यांना फोन करायला सुरुवात केली. ते मला अजून लिस्ट आलेली नाही. पण अच्युत सर, तुम्हाला जो पहिला फोन आला 10 वाजता, तेव्हा तुम्ही श्रद्धाताईकडे धावत गेला असाल ना? हो. काय श्रद्धा, काय अगदी म्हणजे धावत खाली होता तो ग्राउंड फ्लोअरला, आणि मी जेवण करत होते आणि धावत आला, श्रद्धा, मिठी मारली त्याने मला. म्हटलं अरे काय झालं? श्रद्धा, पद्मश्री मिळाली. आणि आम्ही दोघंही असे, डोळ्यात अश्रू आले दोघांच्याही, आणि म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत ते. मग त्याच्यानंतर पहिला फोन आमची मुलं, माझं सून आणि मुलगा कॅनडाला असतात, त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं. पण त्याच वेळेला कसं झालेलं, त्या लोकांनी सांगितलेलं की कोणालाही डिस्क्लोज करू नका जोपर्यंत आमची लिस्ट बाहेर येत नाही तोपर्यंत. म्हटलं ठीक आहे. पण मग खूप आनंदी होतो आम्ही, खूप, म्हणजे त्याला काही पारावरच नाही. मग अच्युत म्हणाले, श्रद्धा आपण थोडंसं लाइटिंग वगैरे करूया. म्हटलं आज तुझा दिवस आहे, तुला काय करायचं ते कर, बंगल्याला लाइटिंग करूया. मग तेवढा वेळ नव्हता, मग घरातलीच काही तोरणं वगैरे होती ती आम्ही लावली आणि संध्याकाळची वाट बघत बसलो की तोरणातलं लिटअप होतील. लिटअप केली. 7च्या बातम्यात काही येई नाही. 7:30, 8, 8:30, बरं 3-4च नावं फिरत होती. ह्याच्यामध्ये अच्युत पालव कुठेच नाही. थोडंसं नर्वसनेस यायला सुरुवात झालेली आम्हाला की हे खरंच
आपल्याला मिळालंय का, किंवा काही फॉल्स कॉल आहे. त्याच्यामुळे आम्ही काहीच एकमेकांकडे फक्त बघत होतो. मग नंतर थोडी एन्झायटी अजूनच वाढली. मग अच्युत म्हणाला, श्रद्धा आता बंद कर, आपण मॅच बघूया. आणि आम्ही मॅच बघायला सुरुवात केली. यू वोंट बिलीव्ह, आम्ही मॅच बघायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर अच्युतला एक फोन आला. तो सावंत कुडाळमधून आला, पिंगुळीवरनं, ज्यांना गेल्या वर्षी पद्मश्री मिळाली होती. तर त्यांनी म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन सर. बोललो अजून कशाबद्दल? तर मला तुमचं पद्मश्री नाव जाहीर झालं आहे. बोललो मलाच माहिती नाही. बोललो अजून कुठेच मी ऐकलं पण नाही, लिस्ट पण नाही, काहीच नाही. थांबा 5 मिनिट तुम्हाला लिस्ट पाठवतो. मग त्यांनी लिस्ट पाठवली. मग 28 नंबरवर नाव होतं माझं. मग माझ्या मुलाने त्याने कुठनं तरी लिस्ट शोधून काढली कॅनडावरनं. त्याने त्याची लिस्ट आली आणि मग जल्लोष आम्ही जल्लोष होता. म्हणजे लागलेलं लाइटिंग आहे ते अधिक परत लावलं. आम्ही बंद केलेले लाईट. म्हणजे एवढा नर्व्हस अटॅक आला आम्हाला दोघांनाही. श्रद्धा, हे होऊन गेले ना तरी सुद्धा मला असं झालं इथे. तर त्यावेळेला काय वाटलं असेल? मला वाटतं सुलेखनकार आणि कमर्शियल आर्टिस्ट या क्षेत्रामधलं पहिली पद्मश्री मिळवणारे आमचे अच्युत पालव आहे. क्या बात आहे, 2 टाळ्या यासाठी. आणि तुमचा स्वभाव, तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही केलेलं काम हे इतकं छान आहे आणि माणूस म्हणून तुम्ही इतके छान आहात. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आनंद झाला की अच्युत पालव यांना पद्मश्री मिळाली. तर बऱ्याच वेळेला वाटतं की अरे यांना काय, यांना मिळाल्या. पण असं तुमच्या बाबतीत अच्युत सर झालं नाही. 3 पर्यंत फोन चालू होते. शेवटी फोन बंद केला. मग हिच्या फोनवर फोन यायला लागले. परत सकाळी 6 वाजल्यापासून माणसांची रीच जी चालू होती ती आजतागायत चालू आहे खरं सांगायचं तर. ॲब्सोल्युटली. म्हणजे सकाळी 6 वाजता माझी बेलापूरमधली मैत्रीण आली, भावे म्हणून. 6 वाजता ते आल्यानंतर त्याच्यानंतर जी रीक चालू झाली ना ती सतत चालू, अजूनही चालू, असंच. पण श्रद्धा, आता मात्र आपण फ्लॅशबॅक मोडमध्ये जाऊया. हे एवढं सोपं नाही जेवढं काम तुम्ही दोघांनी केलेलं आहे. म्हणजे अच्युत सरनी तर केलेलंच आहे, पण त्याच्या पाठीमागे तू जी खमकी त्यांच्या पाठीमागे उभी राहिलीस, बाकीचं सगळं सांभाळणे म्हणजे आर्थिक, मानसिक, नंतर ऑफिस, हे वर्क करणं तेवढं सोपं नव्हतं. अच्युत सर, तुम्हाला कधी कळलं की आपल्याला आधी लहानपणी माहीतच नसतं, हत्ती काढणं, मोर काढणं, बदक काढणं आणि कमळ काढणं ह्याच्या पलीकडे चित्रकलेशी आमचा कुठल्याच म्हणजे विद्यार्थ्याचा संबंध येत नाही. तुम्ही पण फारसे चित्रकला वगैरे तुम्हाला माहिती नव्हती असं तुम्ही म्हणाल. मग तुम्हाला कसं कळलं? नाही, आम्ही शिरोडकर हायस्कूलमध्ये 8वीला प्रवेश घेतला होता हायस्कूलमध्ये, म्युन्सिपाल्टीतून हायस्कूलमध्ये. बरं, पर्सेंटेज कमी असल्यामुळे बॅक बेंचर्स मागे बसायचो. पण त्या शाळेमध्ये एक प्रथा होती की रोज फलक लेखन झालं पाहिजे, सुविचार आणि सुंदर झालं पाहिजे ते. आता हे कोणी करायचा हा प्रश्न असतो. पुढे बसलेली मुलं जनरली या याच्यात फंदात पडत नाहीत. कारण रोज यायचं, पाऊंडला यायचं, फळा स्वच्छ करायचा, सुविचार लिहायचा, मग बाकी सगळं 6 इंचामध्ये सगळं चालायचं. ते रोज त्याच्यासाठी वाचावं लागायचं. तर मला सरांनी, नाभर सर आमच्याकडे होते, चित्रकलेचे शिक्षक, आणि ते खूप छान असे होते की मागच्या मुलांवर त्यांचा खूप विश्वास असायचा. म्हणजे बॅकबेंचर्स खूप स्मार्ट असतात. त्याने असे आले, मला म्हणाले, अभ्यासात तुझं काही तसं काहीच दिसत नाही आहे, तर उद्यापासून फळावर लिहायला लाग सुविचार. तर मला लिहिता येतं आहे की नाही, मी वाचतोय किती, याची काहीही हे नाही त्याला. पण मी म्हटलं की चला, सरांनी सांगितलं आहे ना, तर आपण एक सुरुवात करूया. आणि मग 8वी, 9वी, 10वी 3 वर्ष ते केलं. त्यामध्ये शाळेत खूप सारे उत्सव असायचे. गणपती उत्सव असा, नवरात्र म्हणा, दिवाळी म्हणा, वार्षिक स्नेहसंमेलन म्हणा. तर त्याला मोठा फळा असायचा, म्हणजे 4 फूट बाय 6 फूट वगैरे. आणि तो अख्खा फळा रंगवण्याची जबाबदारी नाभर सर माझ्याकडे द्यायची. आणि तेव्हा कळायला लागलं की स्पेस काय आहे, अक्षर काय आहे, म्हणजे अक्षराला महत्त्व किती आहे. आणि मग त्याच्यातलं डिझाईन नकळतपणे हे आपल्याला पुढे घेऊन जाण्याची कल्पनाच नव्हती. वा 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 वा. अच्युत सर, मला वाटतं शाळेतला जो काळा कुट्ट फळा असतो ना,
तो पांढरा आणि अनेक कलर्सनी आपलं आयुष्य घडवतो एवढं मात्र नक्की दिसताना काळा दिसतो. श्रद्धा ताई, तू पण खूप हुशार, तुला पण सिल्वर मेडल, तू पण युनिव्हर्सिटीमध्ये आलेली आहेस, पण तरीसुद्धा अच्युत सर हे तुझे खरं तर सर म्हणजे शिकवत होते, त्यांचे हातच तुला फार आवडले आणि ते हात घरी घेऊन जायची तू प्रतिज्ञा केलीस आणि तिथून ह्या प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात झाली असं मला कळलं. आता ते तू सांग. कसं आहे, ॲक्च्युली जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचं हे माझं निश्चित होतं, पण तिकडे काय घडतं म्हणजे कमर्शियल आर्ट काय, फाईन आर्ट काय, हे त्यावेळेला काहीच कळायचं नाही. ड्रॉइंग चांगलं होतं, शाळेमध्ये मोटिवेशन मिळत होतं. हां, आईने घरी मात्र मला खूप मोटिवेट केलं की तुला जायचं आहे ना, चल जा. मग एंट्रन्स दिली. त्या एंट्रन्समध्ये देखील मी मेरिटमध्ये आलेली आणि मग सहजपणे ॲडमिशन मिळत गेली. ॲडमिशन झाल्यानंतर फर्स्ट इयरला फार बेसिक्स असे हे होते, त्याच्यामध्ये टायपोग्राफी होतं, कॅलिग्राफी होतं किंवा हेड स्टडी होतं. आणि अच्युत आम्हाला सर होता त्यावेळेला. आणि अच्युतचंही ते जे मधलं माझ्या मते पहिलंच वर्ष होतं, बरोबर ना? अच्युत ते पहिलं वर्ष होतं. आणि कॅलिग्राफीच्या सब्जेक्टला एक दिवस त्याचं डेमो आमच्या क्लासला होतं. पण ते डेमॉन्स्ट्रेशन बघून मी एवढी भारावून गेले ना स्मिता, यू वोंट बिलीव्ह, की मी म्हटलं की नाही, हाच माणूस पाहिजे आपल्याला. आणि काय माहिती नाही, ते कळत नकळत घडत गेलं म्हणा. आम्ही त्या आणि कॉलेजमध्ये यंग असा हाच सर होता, त्याच्यामुळे थोडीशी जवळी किंवा मित्रमंडळींमध्ये हा नेहमी दिलखुलासपणे बोलायचा किंवा गप्पा मारायचा. मग पुढे काय करायला पाहिजे किंवा हे कसं करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं लेक्चर द्यायला लागला. मग त्याच्या अनुषंगाने थोडंसं आम्ही जवळही येत गेलो आणि मग एकत्र. सर, तुम्हीच तिला विचारलं ना की तुझ्या मनात असं आहे का? हो, कारण आता एवढी जवळी झाल्यानंतर शेवटी आपल्याला जर आवडत असेल तर ते विचारलं पाहिजे. मग मी काय केलं, त्यावेळेला मी दिल्लीला गेलो होतो. मी तिच्यासाठी एक वस्तू आणली, बॅग आणली ब्लॅक रंगाची, आणि मी म्हटलं तुला काहीतरी द्यायचं आहे. तिने मला काय देणार, तुम्ही कशासाठी देणार, त्याचा उद्देश काय त्याचा, तुला घे ना, तुला देतोय ना, तुम्ही कळत नाही का तुला, असं थोडा ओरडलो मी. आणि मग नंतर तिने घेतलं वगैरे ते, आणि मग तिला समजलं की हे काहीतरी गडबड आहे, हा माणूस बाकीच्यांना काहीच बोललं नाही, माझ्यासाठीच का आणतोय, दाल में कुछ काला आहे, कालाच होता तो. आणि मग ते हळूहळू ते हे होत गेलं. बरं, श्रद्धा, एखादी व्यक्ती आवडणं, अशा पद्धतीने लग्न जमवणं आणि प्रत्यक्ष लग्नाची वेळ येणं, घरी काय बॉम्ब फुटला का सहज झालं? बॉम्बच फुटला. हो, अगदी अगदी अगदी. कारण कसं झालं ना सांगते, माझे बाबा फार असे रागीट स्वभावाचे होते. मे बी अनेक वर्ष ते विजिलन्समध्ये त्या सेवेत होते, न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे ना थोडंसं तिरकस दृष्टीने बघणं, त्याचा दृष्टिकोन त्यांचा असायचाच. घरी मी लगेचच दुसऱ्या दिवशी सांगितलं, हिंमत होत नव्हती, पण दादाची थोडीशी साथ होती, त्याने मी सांगितलं घरी. म्हणजे बाबा तर माझ्याशी 6 महिने घरात बोलत नव्हते अजिबात. म्हणजे यू कॅन इमॅजिन की 6 महिने बाबा बोलत नाहीयेत, कसं काय मी करत असेल. पण ते झालं. पण झालं कसं सांगते तुला, कारण ज्या वेळेला माझं कॉलेज संपलं त्याच वेळेला आम्ही एकमेकांना विचारलं आणि तोपर्यंत मला लगेचच नोकरी लागली. कारण मला सिल्वर मेडल मिळालेलं, युनिव्हर्सिटीमध्ये हे झालेलं. तर ज्यावेळेला मी इंटरव्ह्यूला गेले त्यांनी मला विचारलं की आता तुमची एक्झाम केव्हा संपणार आहे. मी म्हटलं सो अँड सो डेटला संपणार आहे. ठीक आहे, तो 1 वीक सोडून दे, नेक्स्ट वीकपासून तू जॉईन हो. आणि त्याच्यानंतर मी लगेचच जॉईनही झाले. मी हिंदुस्तान थॉम्सनला कॅम्पस रिक्रुटमेंटमधून डायरेक्ट जे आता जे वॉल्टर थॉम्सन म्हणतात त्याला, 5 वर्ष मी तिकडे होते. पण एकूण घरामध्ये हा रुसवा फुगवा चालूच होता. पण आईने मला थोडं बॅकअप केलं, सपोर्ट केलं, खूप सपोर्ट केला. आणि मग कसे बसे बाबांना तयार करण्यामध्ये आईचा फार मोठा हात होता आणि दादाचा होता. आणि मग तुला गंमत सांगतो, मी हिच्या घरी फोन केला ना तर बाबांनी समजा उचलला, कोण, अच्युत बोलतोय, खट, श्रद्धा. नाही, ते मला 15 मिनिटांनी सांगायचे, श्रद्धा तुझा फोन आलेला, जरा घेतो.
हे 15 मिनिटं तोपर्यंत अच्युत फोनवरती. आणि आमच्याकडे फोन नाही, तिथूनच पेशन्सची सवय फोन नाही, बरं ह्याच्याकडे फोन नाही, हा कुठून तरी कुठच्या तरी दुकानामधून फोन दुकानामध्ये फोन करायचा करायचा, मला. त्यामध्ये मिनिटावर पैसे वाढायचे. अरे बापरे बघा हे प्रेम किती महाग पडलं महाग बघा. पडलं बघा. मग अच्युत सर, पण ही मोकळ्या ढाकळ्या वातावरणातली, पार्ल्यातली, त्या मानानं सधन घरातली, विचारांनी प्रगल्भ असलेलं घर, तुम्ही पण तसे होतात, पण परिस्थिती खूपच बेताची होती. म्हणजे एका घरामध्ये तुमच्या बहिणी, हो, बहिणी, घर छोटं, म्हणजे आज लालबाग, जरी लालबाग. बंगला आणि 3-3 घरं असली तरी त्यावेळची परिस्थिती, लग्न करतोय आणि करायचं, पण इतक्या चांगल्या घरातली मुलगी अशी जबाबदारीने घेऊन येण्याचं तुम्हाला भय वाटलं नाही का, किंवा प्रेशर आलं नाही का? नाही, प्रेशर होतं, कारण एकतर आम्ही लालबागला राहत होतो. हो. तर आम्ही बघा आता 10 बाय 10चं घर, हो. चाळीमध्ये, आई बाबा, आम्ही 7 भावंड, अशी 9 माणसं एका घरामध्ये राहत होतो. पण आमच्या बाबांचा एक छान नियम होता, ज्या दिवशी तुम्ही लग्न कराल त्या दिवशी तुम्ही हे घर सोडायचं आणि तुमच्या बायकोला घेऊन तुम्हाला जिथे वाटेल तिथे राहायचं. हो. प्रत्येक म्हणजे सगळ्या भावंडांच्या बाबतीत केलं. त्यामुळे आम्ही ते सगळं बेलापूरला आर्टिस्ट विलेज, माझे सर होते निब्रे सर, त्यांनी सांगितलं आर्टिस्ट विलेजमध्ये जागा आहे, तिकडे जा, तिकडे घर घे. मग तिथे एवढ्या लांब जाणार कसं, कारण तेव्हा काहीच नव्हतं. नाही, बेलापूर म्हणजे लिटरली ठाण्यावरनं एस टी पकडायची किंवा दादरवरनं एस टी पकडायची, कधीतरी पूल बंद असायचा. आणि मग हे सगळं बघितल्यावर, बरं आता तुम्ही ह्याच्या आई बाबांनी विचारलं राहणार कुठे, तर बोलो बेलापूरला. म्हणजे कुठे येतं ते? कुठे इथपासून तयारी. म्हणजे आमच्या मुलीला तुम्ही परदेशी घेऊनच चाललात जसं काय, म्हणजे बेलापूर त्याच्यासाठी परदेशात चालला होता, कारण ते एअरपोर्टच्या अगदी समोर राहतात. पण मीला म्हटलं होतं की हे बघ, शेवटी आपलं घर आहे आणि आपण ते छोटं काय लांब असेल, आज ना उद्या होईल ते सगळं. पण आज ते इतकं छान सुंदर आहे ना, की मुंबईत तुम्हाला शिवाई पार्कला जरी घर दिलंस तरी मी येणार नाही, इतकं छान आहे. कारण बाजूला डोंगर आहे, समोर नाला आहे, बैठी घर आहेत. श्रद्धाची आवड म्हणजे जवळपास आमच्याकडे 450-500 झाडं आहेत. हो. आता 2 मजली घर केलंय त्याचं. एक छान आमची किलबिल नावाची मांजर आहे, ती वरणाखाली पळत असते. त्यामुळे जे 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 आणि हवंय ते सगळं आता मिळत गेलं. श्रद्धा आर्यमानेची श्रद्धा अच्युत पालव झाली आणि बेलापूरला परदेशात रवाना झाली. श्रद्धा, प्रत्यक्ष प्रेम करणं, आई वडिलांना समजावणं आणि संसाराला सुरुवात करणं, तुलाही तशी कशाचीच खरं तर ददात नव्हती, किंवा तूही काय अशा पद्धतीने काम केलं नसेल. कसं पालवांच्या घरी कशी ॲडजस्ट झालीस? म्हणजे प्रेमाची ताकद काय महत्त्वाची आहे मला सांग. कसं आहे ना, पहिल्यांदी मुख्य म्हणजे माझं अच्युतवरची प्रचंड प्रेम, त्याच्यामुळे ॲडजस्टमेंट हा मला कधी क्रायटेरिया वाटला नाही. मला माहिती होतं की आपल्याला ह्याच्यामधून समरसच व्हायला पाहिजे. आणि अच्युतचे वडील, आई अतिशय साधे आणि खूप छान जीवाभावाचे, बहिणी देखील खूप छान, घरामध्ये वातावरण फार खेळीमेळीचं, त्याच्यामुळे मला तसं काही प्रॉब्लेम कधीच वाटला नाही खरं सांगायचं तर. आणि आम्ही सेपरेट राहत असल्यामुळे तसा काही विशेष त्रास पण नाही झाला. जे येईल ते आपलं. नोकरी माझी चालू होती, अच्युतची नोकरी चालू होती. अच्युत JJ मध्ये फॅकल्टी होता आणि मी हिंदुस्तान थॉम्सनमध्ये ॲज अ आर्ट डायरेक्टर होती. तिकडनं काम करून संध्याकाळचा खूप उशीर व्हायचा. मग आम्ही आणि अच्युत कुठेतरी दादरला भेटायचो आणि मग संध्याकाळी आम्ही घरी यायचो. असं हे 4-5 वर्ष चालू होतं. पण असं काही चणचण कधी भासली नाही, कारण कामं सेम असल्यामुळे एकमेकांना किती त्रास होतोय किंवा किती ते निभावून न्यायचे ते आम्हाला एकमेकांना माहिती होतं. बरोबर. अच्छा सर, तुम्ही नोकरी करत होतात, पण कलाकार हा असा असतो ना की त्याला ते टाईप काम करणं 9 ते 6 आहे, याचा कधीतरी कंटाळू येऊ शकतो. तुम्हाला कधी कंटाळा आला आणि तुम्ही स्वतःचं एक स्टुडिओ किंवा स्वतःची कला वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर यावी हे स्वप्न पाहिलं होतं, ते सत्यात येण्यासाठी किती वेळ लागला? नाही, बरीच वर्ष गेली, पण मला वाटतं मी तसं लवकर डिसिजन घेतलं, कारण गव्हर्नमेंटचा जॉब होता. 5 वर्ष तिथे काम केलं. सारखं वाटत होतं की याच्यापेक्षा आपण काहीतरी करू शकतो. बरं, मी ज्या मुलांना शिकवलं होतं ती सगळी मुलं बाहेर पडल्यानंतर मला सांगायची, सर सोडा आणि तुम्ही नवीन काहीतरी जॉब करा. हां, म्हणजे ज्या मुलांना मी शिकवलं त्याच मुलांनी मला पुढे खूप सपोर्ट केला. आणि मग काही क्रिएटिव्ह जॉब असायचे, ते मला सांगायचे हे क्रिएटिव्ह जॉब आहे ते तुम्ही करा. एक असं करत 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 ना
जे मला हवं होतं, म्हणजे मी जी कॅलिग्राफी करत होतो ती कमर्शियल ॲप्लिकेशन कशी करायची. कारण नाही तर काय होणार होतं की परत एक असाइनमेंट झाली, 4 ओळी लिहिल्या रामदास संच्या किंवा तुकारामाच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या, पण ॲप्लिकेशन ऑफ कॅलिग्राफी जो भाग होता कमर्शियल ऑफ कॅलिग्राफी, तो जो भाग आहे ना तो सगळा सुटल्यानंतरच केला. मग तिथे कारण मोडीवर स्कॉलरशिप मिळालेली, ती प्रबंध लिहिला होता, तो छान झाला होता. बरं, आता हे सगळं नॉलेज मिळालेलं आहे, हे आपल्याकडे ठेवण्यापेक्षा आपण जर दुसरीकडे दिलं, कारण मला ते आवडायचं, ते वाटणं केलं पाहिजे. आजही मी तेच करतोय. खरं. त्यामुळे पटापट ॲप्लिकेशन होत गेलं आणि तो विषय वाढत गेला. म्हणजे आमचे गुरु रघु जोशींनी एक पाया रचला होता, तो आमच्यासाठी ते विठ्ठलच होते, ज्ञानेश्वरही तेच आमचे. पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आणखी काही गोष्टी करता येतील का. आणि मग ते सगळं थोडंसं कमर्शियल झाल्यानंतर मग ते प्रॉडक्टमध्ये आणणं, मग त्याचं कमर्शियल म्हणजे फॅशन शो करणं, त्याचं इलेक्ट्रॉनिकमध्ये येणं, आर्किटेक्टमध्ये वापरणं, मग वेगळ्या लोकांशी टाईप करणं, मग लेखकांशी बोलणं. म्हणजे बी आर राजाध्यक्षांनी मला प्रचंड मदत केली या बाबतीत. की काय होतं की तुमच्याकडे खूप काही असतं पण तुम्हाला समजत नसतं कसं सादर करावं. मग तो शब्द काय आहे, त्या शब्दाचा अर्थ काय. मग मी गुलजारांबरोबर थोडंसं काम केलं. गुलजारांनी एकदा शब्द मला समजावून सांगितलं, त्यावेळी कळलं की फक्त कॅलिग्राफीच येऊन चालत नाही आहे, तर तुला त्याच्याबरोबर त्या भाषेचं मूळ आहे ना ते माहिती असावं लागतं, वाचन असायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे, इमोशन काय आहे त्याच्यातली ही मांडता आली पाहिजे. आणि जिथे जिथे जशी जशी जागा मिळेल तसं तसं ते पसरवत गेलो ते. आणि मग इतकं झालं की IDC जेव्हा पहिलं सेमिनार होतं टायपोग्राफीचं, कॅलिग्राफी टायपोग्राफीचं, तेव्हा अक्षरयोग नावाचं रघुंच्या पुढाकारानेच झालं होतं ते. तिथे मला त्यांनी सांगितलं की मला हे बघ अच्युत, आता तुला मोडीवर अभ्यास केलास तर तुला प्रेझेंटेशन करायचं आहे, डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं की इतका मी मोठा नाही आहे आणि माझं तेवढं इंग्लिश चांगलं नाही आहे बोललं. ते म्हणाले मला माहिती नाही, तुला ते करायचं म्हणजे करायचं आहे. पण नंतर मी ठरवलं की इंग्लिश ही आपली जरी गरजेची भाषा असली तरी ती माझी भाषा नाही, माझी भाषा ही कॅलिग्राफी आहे. आणि मी कॅलिग्राफीवर एवढं कॉन्सन्ट्रेशन करून तिथे डेमॉन्स्ट्रेशन केलं. तिथे वर्नर स्नायडर म्हणून होते जर्मनीचे, त्यांनी मला सहज चहाला येतोस का रे असं विचारतात, तसं त्यांनी म्हटलं की वुड यू लाईक टू कम टू जर्मनी. आणि मी म्हटलं अरे काय आहे. मग रॉबर्ट नॉर्टन होते, त्यांनी सांगितलं की कम टू लंडन. मग करीना मायस्टर होती, ती म्हणजे नेदरलँडला ये. आणि तो एक माझ्या लक्षात आलं की आपण हे सोडलं आहे ना ते कदाचित आज पसरण्यासाठीच होतं. आणि ते छान पसरत मग जगभर आज म्हणजे मला वाटतं की अमेरिकेत म्हणा, चायनामध्ये म्हणा, रशियामध्ये म्हणा, सगळीकडे पसरलेलं आहे ते. हो, अच्युत पालव असे हे विश्वची माझे घर असं झालेलं आहे. कारण हे सगळं आहे ना स्मिता, फॅकल्टी म्हणून जे मध्ये राहून करणं शक्य नव्हतं. त्यावेळेला म्हणजे आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं की कोणाचा तरी एकाचा जॉब सिक्युअर राहावा. आणि अच्युतला मी म्हटलं की तू जॉब सोड आणि तुझं जे काही करायचं तुला ते कर, मी आहे म्हटलं पाठीशी. मग असं करून मी 5 वर्ष HTLला होते. मग नंतर ठरवलं की नाही आता आपला स्वतःचा स्टुडिओ करायला पाहिजे आपल्याला. असं म्हणून आम्ही एक 94ला आमचा स्वतःचा स्टुडिओ चालू केला, रेझोनन्स डिझाईन्स. आणि त्यावेळेला मग मी माझा जॉब सोडला. आम्ही दोघं तेव्हापासून जे एकत्र काम करतोय ते आतापर्यंत. श्रद्धा मला सांग, मग अशी तू असं म्हणालीस की मला तू पण त्या क्षेत्रातली आहेस त्यामुळे तुला त्यातले चढ उतार माहिती आहेत. पण असं नाही का होत की तीच माणसं, तोच माणूस, तेच विषय, तेच क्लायंट 24 तास नाही, दररोज दर महिना वर्षभर तेच लग्नाला बोलवलं तो माणूसही दोघांना एकच असं असतं ना की वेगळ्या क्षेत्रातली आहे, अरे आज असं झालं, मग तो सांगतो अगं आमचं असं झालं, असे काहीच विषय नाहीत. तेव्हा हे अरे हो रे माहिती आहे असं होत नाही का. म्हणजे किंवा हे जे आता प्रेमाचं घट्ट नातं आहे तर अगदी अभिमानानं म्हणायचं तेव्हापासून जे आम्ही आहोत ते आत्तापर्यंत आहे, त्याच्यामध्ये एक वेगळा गोडवा जाणवला. हे कसं सांभाळणं, कंटाळा येऊ शकतो की? कंटाळा येऊ शकतो पण मला नाही आला. ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मला कॅलिग्राफी आवडते आणि तो जे काही करतो तेही आवडतं मला.
त्याच्यामुळे आणि प्रत्येक वेळेला ना तो काहीतरी नवीन नवीन करत असतो. नवीन एक्सपेरिमेंट करायला त्याला इतके आवडतात. आणि ऑफिसमध्ये देखील आम्ही दोघंही अगदी छोटा जॉब का असे ना पण एकमेकांना विचारूनच करतो. म्हणजे काहीच वाईट झालं तर मी सांगते अच्युत नाही जमे, मजा नाही आहे इसमें, मत करो. अशा ह्याने ते होऊन जातं ग. वा 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 वा. किंवा मी जरी काही केलं ते त्याला आवडलं नाही, श्रद्धा नाही, सोडून दे. स्पष्ट सांग. याच्यात स्पष्ट, दोन स्पष्ट. गोष्टी अशा आहेत की हिला कॅलिप येत नाही आणि मला कॉम्प्युटर येत नाही. बरं. लक्षात आलं का? तर त्याच्यामुळे चूक काय आहे ती मला माहित नाही, पण हे नाही चांगलं आहे किंवा ती सांगायची की नाही ह्याच्यात अजून इमोशन्स नाहीत. मला पैसा कळत नाही पण तिला आर्थिक बाजू व्यवस्थित हाही महत्वाचा आहे. हमसे है आमची ही अच्युत सर, सुलेखन हा विषय तुमच्यामुळे आम्हाला कळला. सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला सुलेखन म्हणजे काय, नुसतं हस्ताक्षर चांगलं नाही. आणि तुमची जी अक्षर आहेत ना ती बोलायला लागतात, ती भावना जपतात. जेव्हा तुम्ही लता लिहिता त्यावेळेला लता मंगेशकर दिसायला लागते आणि लादेन जेव्हा लिहिता त्यावेळेला लादेनमधला ती क्रूरता दिसते. एक फक्त ब्रशचा हे आहे. तुम्हाला कविता कळते का? तुमचा साहित्यावरचा अभ्यास आहे का? की म्हणजे कसं आहे हे, काय काय आलं पाहिजे अशा कलाकाराला सांगा. नाही, काय कॅलिफरला फक्त छान लिहिणं नाही आलं पाहिजे, ते एक सुरुवात लागतं. ते साहित्यातलं कसं असतं की मी नेहमी आजही सांगताना सांगतो की तुम्हाला वाचा, डिस्कस करा, चर्चा करता आली पाहिजे, त्याच्यातला भाव कळला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल अगदी जेव्हा मी ज्ञानेश्वरांवर काम करायला घेतलं तेव्हा ते माहिती होतं सगळं, पण त्याच्यातला गर्भित अर्थ जो तुम्हाला कळत नाही ना. म्हणजे त्यांनी पसायदान लिहिलं, पसायदान लिहिताना अख्ख्या जगाचा विचार केला आहे. तो जगाचा विचार करताना मग आता विश्वात्मके देवे हे सरळ रेषेत न लिहिता ते सर्क्युलर लिहिलं. मग ते परत ते अर्धवट सोडलं तरी पुढे जोडलं तर पुढे तसंच होणार. तुकाराम करताना मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही, असं स्वतःभोवती फिरणारा तुकाराम शेवटी शून्यात विलीन झाला. हा कॉन्सेप्ट डायरीचा ठरला. स्वतःभोवती फिरणारा शेवटी शून्यात विलीन झाला तुकाराम. मग नुसता तुकाराम न मांडता त्याच्यावर त्याने म्हटलं होतं की देव भेटला मला तर मी नक्की सांगेन देवाला तुमचा निरोप, पण तोपर्यंत माझ्याकडे राहू द्या सगळं. ही भावना कुठेतरी होती. किंवा एखादी गोष्ट झाल्यानंतर आपण चांगली गोष्ट झाली तर मी केली, वाईट झालं तर देवाला काय कळतच नाही, सगळंच आमच्या मागे लागलेलं आहे. हा जो भाग होता ना तो सगळा कॅलिफरला मांडायचा होता. हे तुम्हाला साहित्य कळायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. किंवा अगदी एक मर्ढेकरांची पुस्तकाचं कव्हर ज्यावेळी श्रीपू भागवतांनी मला करायला सांगितलं होतं तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं मर्ढेकर. मी त्यांना म्हटलं होतं की मला जमणार नाही. ते म्हणलं नाही तूच करायचं ते. आणि विजयाबाई पण म्हणलं नाही अच्युत तूच करायचं, नाही केलंस तर मी पांढरं नाही तर काळं कलर लावीन. आता मला प्रश्न पडला. मी बऱ्याच जणांना विचारलं की मर्ढेकर जर समजावून सांगा मला, तर म्हणाले की खूप कठीण आहे अच्युत, असं समजून होणार नाही. आता जी गोष्ट नाही कळली ती गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग मर्ढेकर नावाने मच्या नावाने एक छान कॉम्पोजिशन केलं. मर्ढेकरांच्या नावाने आपण बो मारतो तशी, होळीला बो मारतो तशी, काही कळत नाही रे, का कळत नाही आहे, का कळत नाही आहे, असं करता करता तो पेपर जो झाला तो एक छान कॉम्पोजिशन झालं. माझ्या लक्षात आलं की हे कॉम्पोजिशन म्हणून छान आहे, ह्याच्यातला अर्थ काही मला माहिती नाही जो इतरांनाही कधी कळत नाही आहे तो. आता ही न कळणारी गोष्ट त्या कव्हरवर टाकली मी आणि मी डिझाईन करून मी श्रीपू भागवतांना ते पाठवून दिलं. 2 दिवसांनी श्रीपू भागवतांनी मला फोन केला, अरे अच्युत तुला मर्ढेकर कळले मला का? मी त्यांना म्हटलं मला मर्ढेकर नाही कळले, तेच मी तुम्हाला पाठवले. असं किंवा बहुपेडी विंदा पुस्तकाचं कव्हर करताना विजयाबाईंनी खूप त्यांच्यावर काम केलं, त्यांची PhD पण त्याच्यावर आहे. बाई म्हणाला तूच करायचं कव्हर आहे. परत एक माझ्यापुढे एक प्रश्नचिन्ह होतं त्याच्यातलं. बरं विंदांवर सगळंच वाचलेलं कळत नव्हतं मला, काही कळत होतं काही नाही कळत होतं. 2-3 कव्हर केली, पिक्टोरियल केली. बाई म्हणाली नाही याच्यात अच्युत दिसत नाही आहे. अहो अच्युत महत्त्वाचं नाही, विंदा महत्त्वाचे आहेत. नाही तरी पण मला अच्युत हवा आहे, विंदा पण हवेत. आणि असं करता 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 प्रेझेंट असा वी आला आणि असा द एकाच फटक्यात आला विंदा.
अरे वा. एक शेप आला तो असं मस्त. आणि मग त्या व्हीला मी डोळा केला आणि डॉट विंदांचा जो डॉट होता त्याच्यावर मी ग्रीन म्हणजे पान लावलं आणि बाईनं पाठवलं. बाईनं सांगितलं की आजही विंदांचं वाचन हिरवगार टवटवीत आहे, जरी विंदात लिहित नसले तरी. हे दुसऱ्या जेव्हा संग्रह आला तेव्हा पानाला पान जोडलं. अरे वा. हे सगळं तयार झाल्यानंतर बाईने एकदा कळलं. बाईने मला सकाळी 6 वाजता फोन केला. सकाळी 6 वाजता मला की फार गडबड गेली. मी बोलो काय झालं, तुला उगाच कवर दिलं करायला असं मला वाटायला लागलं. मी बोललो तो होतो ना तुम्हाला असं मी वाटलं की मला ते जमणार नाही, कारण ते खूप मोठे आहेत, त्यांचं लिखाण मोठं आहे. नाही नाही तसं नाही. मग काय झालं काय बोले. ते मला कवरवर सगळी लोक बोलतात, पुढे पुस्तकाबद्दल कोण बोलत नाहीये. अरे आणि किती बेस्ट. हे बाईने दुसऱ्या अंकाच्या दुसरा भाग जेव्हा आला तेव्हा त्याच्या सुरुवातीला लिहिलं की अच्युतची गंमत कशी गेली. म्हणजे सुलेखनकाराला केवळ साहित्य यायलाच समजायला हवं तर सुलेखन बदलू शकतं. त्यातला भाव आणि भाव तो भाव मांडता आला पाहिजे. ते चित्रच आहे ते. ही अक्षरं नुसती अक्षरं नाही. खरे 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 नाही. विठ्ठल जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरात मी गेलो जेव्हा तेव्हा असा एका बडव्याने मला घेऊन गेला आणि मला त्याने टाकलं, हा विठ्ठल हे घे बाबा, तुझ्या भक्त तुझा आणलाय. वर बघितलं तर असा उभा विठ्ठल होता असा. मी म्हटलं 5 मिनटं मला त्या फक्त द्या. 5 मिनटात मी माझ्याकडची पेपर ब्रश घेतलं आणि असं विठ्ठल असं लिहिलं आणि विठ्ठलाला दाखवलं. उद्यापासून हे तुझं चित्र लोकांना माहिती आवडेल. काय झालं की लोकांनी म्हटलं की अरे आम्ही पण बघितलं पण हे असं लिहावं कळलं नाही. एक वेगळी नजर, ती वेगळी नजर म्हणा किंवा तो भाव आणणं किंवा त्या गोष्टीला बघितल्यानंतर ती गोष्ट तिथल्या तिथे मांडता आली पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मला कसं कळलं की सातत्याने एक्सपेरिमेंट करत असल्या कारणाने होत. देवाचे आशीर्वाद पण आहे ना. श्रद्धाताई मला सांग की विजया राज्याध्यक्षांनी खूप प्रेम केलं, इतकं प्रेम केलं की राहतं घर हे तुम्हीच घ्यायचं असं म्हणाले. आणि ज्या अक्षराला त्यांनी पानं लावलेली तिथे असे असंख्य हिरव्या पानांचे वेल आणि नक्कीच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणत तू ते हे मी विजयाबाईंना अक्षराई म्हणतो. अक्षर माझी अक्षराई. वा 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 वा. तर का तुम्हालाच का त्यांनी बंगला द्यावा. कसं झालं ना, ज्या वेळेला अच्युतने विठ्ठल डायरी केली त्याच वेळची गोष्ट ना, ज्ञानेश्वरीची डायरी केली त्यावेळेला अच्युत त्यांच्याकडे ते श्लोक सगळे समजून घ्यायला जायचा आणि त्याच्यामधून त्या दोघांचं नातं एवढं घडत गेलं ना. आणि त्यांचं आर्टिस्ट विलेजमध्ये ते घर होतंच. तर एक वन फाईन डे त्या म्हणाल्या अच्युतला की अच्युत मला हे घर काढायचं आहे रे, पण ते मला असं मनापासून वाटतं की हे तूच घ्यावंस. तर अच्युत मला म्हणाला अगं असं असं बाई म्हणतायत आपण काय करायचं. म्हटलं अच्युत आपल्याकडे आत्ता काही पैसे नाही आहेत. तर मग अच्युत मॅडमना म्हणाल्या की बाई माझ्याकडे काही पैसे नाही आहेत, तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला द्यायचं असेल तर देऊन टाका. तर त्या म्हणाल्या की नाही अच्युत हे तूच घ्यायचंस, तुला जसे जमतील तसे पैसे दे असं त्या म्हणाल्या. म्हटलं अरे अच्युत आता त्या एवढ्या म्हणतात त्यावर कसं जमवायचं हे. मग जसे जसे आम्हाला पैसे मिळायचे ना तसे तसे आम्ही द्यायचो त्यांना. म्हणजे 10,000 म्हणा 5,000 म्हणा असे करून करून आम्ही एक साधारणपणे 3 वर्ष त्यांना थोडे करून पैसे देत होतो. पण त्या म्हणाल्या की ठीक आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे, हे घर तुमच्या नावावरती. पण तेव्हापासून मी आणि अच्युतने ठरवलं की ह्या घराची पुण्याई आपल्याला जपायलाच पाहिजे. आणि झाडांची खूप आवड, घराचं नावही आम्ही पालवी ठेवलं. आणि लहानपणापासून मी झाडं लावते. घरी देखील माझ्याकडे खूप झाडं, म्हणजे ज्यावेळेला लग्न करून मी घरात आले ना त्यावेळेला शेजार पाजारचे म्हणायचे की अरे श्रद्धा तुम्हाला कुछ सामानही नाही आहे. आणि एक दिवस मग मी सगळा ट्रक भरून माझं जो सामान म्हणजे झाडं सगळी घेऊन आली. त्यावेळेला ते म्हणाले अरे ये तेरा सामान आहे. म्हटलं हां येही मेरा सामान आहे. ते अजूनही मी जपते. म्हणजे माझ्याकडे काही झाडं अशी आहेत ना स्मिता की गेली 15-20 वर्षांपासूनची ती आहेत, ती अजूनही आहेत माझ्याकडे.
पालवी सदा टवटवीत अगदी ठेवण्यासाठी अगदी. श्रद्धा असं पाहिजे म्हटलं- असं म्हटलं तरी चालेल. आणि अच्युतरावांनी पण श्रद्धेने काम केलेलं आहे Yes. असं आम्ही म्हणतो. म्हणून खरं ही श्रद्धाची आमच्या पद्मश्री व्हायला फार वेळ लागली नाही, पण खरी सवत आली आहे तुला आता. एवढं लक्षात ठेव तू. अच्युत सर असे इतक्या मुलींबरोबर काम करत असतात श्रद्धा, तर तुला त्याचा त्रास नाही का होत ग? किंवा कॉलेजमध्ये पण तुझ्या बरोबरीने त्यांच्यावर बाण टाकणाऱ्या अनेक मैत्रिणी होत्या. असतील मग? पण ते बाण माझ्यापर्यंत कधी पोचलेच नाहीत ना. पण कधीच नाही, तसं कधीच नाही झालं? कधीच नाही. म्हणजे हा कधी विचारही मला शिवला नाही. अगदी गमतीचा. अच्युत सर, ज्या वेळेला आपण यशाच्या दृष्टी म्हणजे बघा 10 बाय 10ची खोली ते विजयाबाईंचा बंगला घेणे ही इतकी सुंदर प्रगती आहे, पण त्याच्यामध्ये प्रचंड कष्ट आहे. हो. तुमचं त्याच्यामधलं समर्पण आहे कलेचं. पण त्याचबरोबरीने आपण एक हितशत्रू नावाचा मित्र पण आसपास असतो. तुमच्या कामाला नावं ठेवणे किंवा प्रगतीवर जाणे असं काही हे झालं का? किंवा कामच काढून घेणे? ते काम काढून घेणं झालं नाही, पण 2 गोष्टी मी केल्या होत्या राईट फ्रॉम बिगिनिंगपासून. मी काही मित्र असायचे माझे चांगले मित्र, की त्यांना मी अधिकारच दिलेले होते की ज्या दिवशी तुम्हाला हे काम चांगलं दिसेल नसेल त्यावेळी तुम्ही मला सांगायचं की आज चांगलं झालं नाही. किंवा म्हणजे माझा मित्र अशोक परब, जो माझ्या बहिणीचा नवरा, तो मला नेहमी सांगायचा की तुझी कॅपॅसिटी खूप खूप मोठी आहे कॅपॅसिटी, तू अजून बाहेर पडत नाहीस त्याच्यातनं. काम काढून घेणं जे असतं ना, तो त्याने माझ्याकडनं केलेलं होतं. म्हणजे एक जो ज्ञानेश्वर घडला, तो तुकाराम घडला, किंवा ज्याच्या पुढे जे जागी घडत गेलं, त्याला कुठेतरी एक मित्र असावा लागतो असा छान, आणि ते त्याने काम केलं. पण काय असतं की कधी कधी तुम्हाला शत्रू असतात, नाही असं नाही आहे की प्रत्येक वेळेला हे अच्युत पालवलाच का दिलं जातं आहे, किंवा पत्रकार म्हटलं की ते सगळे अच्युत पालवलाच का विचारत आहेत. मी आजही कदाचित प्रश्न पडला असेल त्यांना की अरे पद्मश्री देण्यात पद एवढं खरंच का आहे का? तसं काही वाटलं नाही. याला माझा आक्षेप आहे. असं मात्र कोणाला वाटलं नाही. वाटलं असतील ते खरे दुश्मन आहेत आपले. आणि काय, जलन ही स्वतःला असिद्ध करण्याची एक प्रथा आहे. म्हणजे स्वतः आपण योग्य नसू तेव्हाच आपल्याला जलन वाटते. त्यामुळे त्या शत्रूंना सोडून द्या. श्रद्धा, व्हॉट अबाउट युअर पापा? त्यांचं काय म्हणणं? खरं सांगायचं तर बाबा पहिल्यापासून जे नाराज होते ते शेवटपर्यंत नाराजच राहिले माझ्यावरती किंवा अच्युतवरती. म्हणजे राहतं हे सल राहतं ग, नेहमीच राहतं. म्हणजे एवढ्या वरची झेप अच्युतने घेतली तरी देखील एक कौतुकाचा शब्द कधी त्यांच्या तोंडून नाही. त्यांनी ते डोक्यातच ठेवलं. पण त्याच्यावरती नेहमी फुंकर माझी आई घालत गेली. पण ती प्रचंड कौतुक करायची अच्युतचं, माझंही करायची. पण ती ते सगळं सावरायची खरं सांगायचं तर. तू त्यांच्याशी असं कधी बोलली नाहीस की आता विसरा सगळं हे झालं? नाही, ते त्या स्वभावातले नव्हतेच मुळे. ते विसरणारे कधीच नव्हते. म्हणजे आतून त्यांना वाटलं असेल तरी मान्य करणार नाहीच शेवटपर्यंत नाही. अच्युत सर, तुम्ही ह्याचा कधी राग बांधला नाही किंवा कधी? नाही, अजिबात नाही. शेवटी ते आजारी पडले, बरीच सेवा करता आली, हिच्या आईची, बाबांची, दोघांची आम्हीच केली सेवा. आम्ही दोघांनीच केली. पण शेवटी कसं माहिती आहे, मी ज्या घरातनं आलो, माझे आई बाबा अतिशय साधे आणि चाळीत राहत असल्याकारणे त्याच्यात परत मालवणी. म्हणजे आज झालेली गोष्ट आज विसरायची, परत उद्याने नव्याने सुरुवात करायची. त्यामुळे तुम्ही आपल्या माणसांची किती तेढ निर्माण करायची, ते नव्हतंच. ते आजही मी भावाशी भांडलो, मोठ्या भावाशी भांडलो किंवा भावा बहिणीची आमची भांडणं होतात, पण ती तेढ नाही आहे. तो एक आपुलकीचा भाग येतो. तो आपुलकीचा भाग असायलाच हवा. नाही तर काय होतं, सगळं तुम्ही ग्राह्य धरायला लागलात तर कसं होणार? नाही, बरोबर आहे. पण तुमच्यामध्ये भांडणाची काय कारण असतात का? भांडणच होत नाही? नाही, आमची भांडणं होतात. काय सांगा ना जरा. माझा असं अव्यवस्थितपणा. कारण काय होतं माहिती, पसारा करणे कारण काय भांडणाचा विषय असतो आमचा. ही प्रचंड शिस्तबद्ध आहे. हिला म्हणजे सुरी काढलीच ना तर परत सुरी तिथे दिसली पाहिजे, ना तर ती परत कोणाच्या हाताला लागली तर. आणि माझं काय होतं की मी असा ते 5 फूट या 50 फुटाच्या पेपरवर काम करायची सवय, किंवा एखादी मोठी भिंत दिसली तर भिंतीवर काम करायचं. ते मग कपडे कुठले आहेत काय याचा माझ्याकडे मला वाटते सगळे 80% कपड्यात ना त्यांच्यावर
सगळ्यांवर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डाग पडलेला असतो. तर भांडणाचा विषय तो असतो, पसारा पसारा. किंवा नीटपणे आवरून न ठेवणे, ह्याचा मला खूप राग येतो. हाडाचा कलाकार आहे ना. मी पण कलाकार आहे ना. आमचे हे आमची ही पण श्रद्धा, तुझ्यातला हा कलाकार जो क्रिएटिव्ह होता तो थोडा मागे पडून तू बाकीचं सगळं सांभाळण्यामध्ये व्यग्र झालीस असं नाही का वाटत? झाले ना, झाले. मुख्य म्हणजे काय माहिती ना, आर्थिक बाजू सांभाळणं हा देखील एक महत्वाचा मुद्दा असतो. तो ऑफिसमध्ये मी सांभाळत होते. रेझोनन्स डिझाईन्समधून मिळकत होत होती, थोडीफार मिळकत कॅलिग्राफीमधून देखील होत होती. आणि मग ती पुन्हा मिळकत सांभाळून ठेवणं ही देखील एक कला आहे. ते मी करत होते. माझी एक रेझोनन्समध्ये टीम आहे 7 ते 8 जणांची. खूप छान काम करतो आम्ही एकत्र आणि मिळून मिसळून काम करतो व्यवस्थितपणे. अदरवाईज असा प्रॉब्लेम असा कधी आलेला नाही आहे. कारण मला असं वाटतं स्मिता, की तुम्ही जर का गोष्टी पॉझिटिव्ह घेत गेलात ना, तर तुम्हाला व्यवस्थितपणे मार्ग मिळत राहतो. बरोबर बरोबर बरोबर. अच्युत सर, ही जी कला आहे सुलेखन खूप छान आहे, खूप आवडतं. पटकन तुम्हाला कोणीतरी कागद पुढे करतं आणि माझं नाव लिहून द्या ना, इतकं ते सोपं आम्ही समजतो. पण काळाचे येणारे प्रवाह, टेक्नॉलॉजी बदलती आहे, यामध्ये ही कला स्थिर राहणं, ती जिवंत राहणं, त्याच्यामधला भाव जपणं हे किती अवघड झालं आहे आत्ता सांगा. काय मधल्या काळात जेव्हा कॉम्प्युटर आला तेव्हा मला लोकांनी म्हटलं की आता तुला गाशा गुंडाळावं लागेल, ऐगो, असं स्पष्टच म्हणाले होते. होय 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 होय. ठीक आहे म्हटलं, बघूया आपण, शेवटी काय आलं आहे ते तरी बघायला पाहिजे ना, जरी मी वापरत नसलो तरी. माझ्या लक्षात आलं होतं की ती टेक्नॉलॉजी आहे, परत शेवटी तिला माणूस लागतोच, त्याच्याशिवाय ते काही होणार नाही आहे. जे मी करतोय ते मी वाचून, चर्चा करून आणि त्याच्यातून इमोशन मांडून करतोय, म्हणून ते सक्सेस आहे. बरोबर. प्रत्येकाला ते माझं वाटतंय. मी साधं नाव लिहून दिलं तरी प्रत्येकाला वाटतं अरे हे कॉम्प्युटर नाही शक्य आहे. कळलं का? ते अंडू करून मी नेहमी गमतीनं म्हणतो की तुम्ही पण शेवटी पांडू आहात. त्यामुळे तो भाग कधी असा मला वाटला नाही. आणि मी नेहमी म्हटलं की श्रद्धा असल्यामुळे काय होतं, तिला टेक्नॉलॉजी चांगली येत होती. त्याच्यात आमचा मुलगा तो पण हुशार होता. त्यांना डोळ्यासमोर मी म्हटलं की मी हे सगळं केलं, आता ह्याचं पुढे काय लोणचं घालायचं ते तुम्ही ठरवायचं. त्याचं स्कॅनिंग करणं, त्याला हायरेजमध्ये घेणं किंवा त्याला खूप मोठ्या भिंतीवर एनलार्ज करायचं आहे, ही टेक्नॉलॉजीचा वापर केल्याशिवाय शक्य नाही आहे ते. कारण तेवढी गोष्ट तुम्ही पटकन करू शकत नाही. बरोबर. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही घाबरून गेलं पाहिजे. कारण काही बऱ्याचशा लोकांना आजही लग्नाची पत्रिका हाताने अच्युतने लिहिलेलीच असायला पाहिजे, ती आम्हाला कॉम्प्युटर नको आहे. मग काही लोकांचं असं होतं की अरे आम्ही अच्युतकडनं पत्रिका घेतली, किंवा साधी नेमप्लेट असते. बऱ्याच जणांच्या नावाच्या पाट्या मी केल्या, होय, पाट्या टाकल्या. पाट्या पाट्या किंवा साडीवर करणं किंवा बॉडीवर करणं. फॅशन शो कधी असला तर त्याच्यावर छत्र्या करणं. छत्र्या तर खूप केवढं आहे. छत्र्या म्हणजे घरोघरी छत्री. आणि ते केवळ छत्र्या राहिल्या नाहीत तो, तर त्याच्यातनं ती फिलॉसॉफी म्हणा किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं. म्हणजे एखादा नवीन माणूस येतो आणि तो सांगतो की मला छत्री शिकायची आहे, त्याने छत्री पेंट केल्यानंतर तो इतका खुश असतो. वाटेत जाताना दुसरा माणूस बघतो आणि त्याला विचारतो की अरे कुठे का लिही आहे, तो म्हणतो नाही नाही मी केली आहे. तो मी केली आहे ना, तो आत्मविश्वास होता. मग अशी त्यावेळेला त्या काळामध्ये असंख्य मुलं, एकदा माझ्याकडे अपंग मुलं आली होती, तर ती म्हणली की आम्हाला सर हे शिकायचं आहे. तर बोलो काय करणार आहात, तर नाही आम्ही त्याचं काहीतरी करू नका बोललो, त्याचा व्यवसाय करा. तर त्या मुलांनी शिकले आणि त्यानं म्हटलं होतं की अपंग जरी असला तरी भीक मागायची नाही, अपंग आहे म्हणून पैसे मला द्या म्हणून सांगायचं नाही. तुम्ही अशी गोष्ट तयार करा, त्यातून एखादी छत्री निर्माण करा, त्याला सांगा 5,000 रुपयाची छत्री आहे, तो देणार तुला, कारण ती छत्री परत मार्केटला मिळणार नाही. क्या बात. त्यावेळेला मुलं त्या पावसामध्ये 3-4 महिन्यामध्ये 50-60 रुपये कमवायची ती. वा 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 वा. मग ही जी कुठेतरी होती. किंवा आम्ही एकदा जेव्हा मोठा पाऊस झाला 2005चा, तेव्हा आमचा स्टुडिओ पाण्याखाली गेला होता. म्हणजे आम्ही राजाधीशांचं घर होतं ना, ते माझी डॉक्युमेंटेशन केलं,
अटल बिहारींनी मला पत्र दिलं होतं वाजपेयी सरांनी, अरे ते सगळं पाण्यात गेलं होतं. त्यांच्याबरोबर जे फोटो पाण्यात गेले, निगेटिव्ह 1982 पासूनच्या निगेटिव्ह सगळ्या पाण्यात गेल्या होत्या. अरे मी म्हटलं की ठीक आहे, काय तुम्ही पावसाला थांबवू शकत नाही. पण मग परत मार्केटला गेलो, परत छत्र्या आणल्या, परत रंगवलं, बरसात में ताकदी ना दिन. अरे बापरे. आणि नागपूर ते कोल्हापूर असा प्रवास केला, छत्र्या विकल्या, एक छत्री 5,000 रुपयाला. आणि ते पैसे आले ते एका लायब्ररीला देऊन टाकले. श्रद्धा, तू काय केलंस? मला काही विचारताच येत नाही. पाण्यात आपली संपत्ती पाण्यात गेलेली पाहिलीस तू? कसं आहे ना स्मिता, त्यावेळेला काही सुचतच नव्हतं, कारण जे काही आमचं डॉक्युमेंटेशन होतं ना ते खरंच सगळं पाण्यात गेलेलं. अच्युत म्हणाला, श्रद्धा काय रडत बसल्यात, काही अर्थ नाही आहे, चला नव्याने सुरुवात करू. त्यावेळेला मग आम्ही पहिल्यांदा अमरेला वर्कशॉप हे वर्कशॉप लावलं आणि बऱ्याच साऱ्या अमरेला केल्या, त्या विकल्या. म्हटल्यानंतर त्यावेळेला ना पेपरमध्ये एक न्यूज आलेली की लिमये वाचनालय हे 4 दिवस पाण्याखाली होतं. आता ह्या वाचनालयामध्ये साधारणपणे 100-150 वर्षापासूनची पुस्तकं त्यांच्या याच्यामध्ये होती. तर अच्युत म्हणाला की श्रद्धा आता हे काय करायचं, की लोक काय करतील. एक दिवस अच्युत जाऊन आला तिकडे, तर सगळेजणांना हातामध्ये हेअर ड्रायर घेऊन ते पुस्तकं सुकवत होते. मी अच्युतला म्हटलं, अच्युत सोड, आपलं दुःख काय घेण्यात कमी आहे, खूपच कमी आहे, हे बघ ना किती सगळं वाया चाललंय. आम्ही ते सगळे पैसे घेतले, मी, ऋतू आणि अच्युत, आम्ही सगळेजण जाऊन त्यांना ती देणगी देऊन आलो. वाचनालयाला नाही तर कोण तारणार ग, गव्हर्नमेंट तरी तारणार का? मला सांग बरं. विठ्ठल 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 मी विठ्ठल. गाळचौकीला पहिला प्रकार केला ना हा, ती काळजी की माझे सगळे मित्र, मी ते म्हणले, अरे अच्युत वेडा आहेस का तू, तुझे एवढं सगळं गेलं आणि तू कसली प्रदर्शन करतोस? नाही तर काय. बोललो हीच खरी गंमत आहे. बोललो ह्या काळ्यावर रंग होती आपण, बोललो त्यातून नवीन निर्माण करूया. वा वा वा. जाता जाता इतकं छान तुम्ही सांगितलंय. पण श्रद्धा, कलाकार, त्याची कला, त्याचं मोल फार होत नाही बऱ्याच वेळेला. सहजपणे पैसा असणारा माणूस म्हणून हे बरोबर नाही आहे, हे बरोबर नाही आहे, म्हणजे त्याला काहीच अक्कल नसते. पण ते मोल करताना तर कधी कधी आपले अपमान होतात. तर ह्याच्यामधला कलाकार जिवंत ठेवणं, स्वतःला पण छान सांभाळणं, ते कसं केलंस तू? ते होत गेलं ग, खरं सांगायचं तर. ज्या वेळेला कधी काही अडचणी आल्या, त्या अडचणींवरती हळूहळू हळूहळू अडचणीतून मार्ग काढत काढत आम्ही पुढे जात गेलो. पाठी वळून बघितलं नाही. बरं. चुकीच्या गोष्टींकडे कधीच लक्ष दिलं नाही. पुढे काम करत राहायचं एवढं मात्र आमचं ध्येय होतं. थांबायचं नाही. अजूनही, आजही मी तुला सांगते की पद्मश्री मिळाल्यानंतर आम्ही काही थांबणार नाही आहोत. अजूनही पुढे जाणार आणि होत राहणार. जोपर्यंत आपल्याला जीवात जीव आहे ना, तोपर्यंत आपण काम करत राहायचं. हे आमच्या दोघांचं हे ध्येय आहे. पण आमच्या दोघांमध्ये आता आणखी दोघं आली आहेत. हो. ते म्हणजे आमचा मुलगा ऋतू आणि त्याची बायको सायली. आणि गंमत सांगतो स्मिता तुला की आम्ही चौघही डिझायनर आहोत. हां, म्हणजे आम्ही काय करतो हे एकमेकाला कळतं. ते थोडे ॲडव्हान्स आहेत दोघे. पण बाबाने काय केलंय, तर हे केलं तर बाबाचं हे काम पुढे घेऊन जायचं आहे. ही जी मुलाने बापाला मदत करणं किंवा एक सिंक्रोनायझेशन जे म्हणतात ना, नव्या आणि जुन्या पिढीचं, ते छान आहे. ते त्याच्यामध्ये जुन्याचं छान घेणं आणि नव्याचं त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं. आणि दुसरी गोष्ट कसं आहे ना की आजकालची मुलं टेक्नॉलॉजिकली एवढे ॲडव्हान्स आहेत, आपण कमी पडतो त्याच्यामध्ये. आम्ही सगळेजण एकाच फील्डमध्ये असूनही मला माहिती आहे की आम्ही थोडेसे कमी पडतो, पण ते आम्हाला घेऊन जातात ग. सायली म्हणा किंवा ऋतू म्हणा, सून आणि त्या दोघांचं कॉर्डिनेशन खूप छान आहे. अच्युत सर, तुमचं या कलेमधलं योगदान, समर्पण, तुमचे प्रयत्न, तुमची प्रतिभा, हे सगळं मान्य आहे. तुम्ही खूप आता नावारूपाला आलेल्याच आहात, ते तुमचं काम आहे. पण तरीसुद्धा एकूणच भारतामध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कलाकाराला तेवढं मोल इथे मिळत नाही. इतर खेळांपेक्षा किंवा इतर कलांपेक्षा, म्हणजे गाणं वगैरे हे सोडलं तर चित्रकला, सुलेखन, कमर्शियल, याला फार वाव नाही. पण तितकाच भारताच्या बाहेर कुठेही गेला तर त्या कलेचं इतकं मोल आहे. कलाकाराला इतकं छान वागवलं जातं, याची खंत तुम्हाला वाटते का? कारण आज
तुमची तर मुलं तर शिकतात आहेत, पण अनेक चित्रकार, अनेक पेंटिंगवाले आहेत, त्यांची मुलं सगळी तिकडे जास्त काम करतायत असंही एक चित्र दिसतं. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे. कारण काय होतं की जेव्हा माझ्यासारखं मीच सांगतो ना तुम्हाला की इतकी वर्ष काढूनसुद्धा मला 25 ते 30 वर्ष ओळख व्हायला लागली होती. पण मी जेव्हा जर्मनीला गेलो आणि परत आलो तेव्हा लोक म्हणायला लागले, अरे बदललेलं. हां, बदललं आहे सगळं ते. त्यामुळे हे आहे. पण आपल्याकडे आत्ता कुठे सगळ्या गोष्टीला वाव मिळायला लागला. आज मी जर म्हणतो की बाबा आज पद्मश्री मिळाल्यानंतर बरेच सुलेखनकार म्हणजे माझी नवीन येणारी पिढी आहे ते सगळे म्हणायला लागले, सर आता आम्ही आणखी जोमाने काम करणार. अरे वा. हां, म्हणजे हा एक खूप पॉझिटिव्ह अप्रोच मुलांमध्ये मला दिसला आहे. आणि ते म्हणाले, तुम्ही आता आम्हाला सांगा की येणाऱ्या पुढल्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काम करू ते. कारण आत्ता मी एक अक्षर भारती नावाचं पुस्तक केलं. भारतातल्या सगळ्या सुलेखनकारांना एकत्र घेऊन ती कला लोकांसमोर मांडली. वा. म्हणजे आजपर्यंत काय होतं, लिपी फक्त वाचण्याकरता होती, बघण्याकरता होती, त्याचं दृश्यरूप बघायला मिळत नव्हतं. पण आज ते म्हणतात की नाही, हे सगळं इतकी छान, म्हणजे भिंतीवरी कालणे असावे तसं भिंतीवरी अक्षरं असावीत. त्यामुळे लोक लावायला लागली आहेत, लोक विकत घ्यायला लागले आहेत. आणि या आता झालेल्या प्रदर्शनामध्ये तर लोकांनी एक 60,000-70,000 रुपये खर्च करून अक्षरं विकत घेतली आहेत. मग ही एक जमेची बाजू आहे ती. त्यामुळे येणारा पुढेचं काही काळ आहे तो कदाचित तो बदलेल असं मला वाटतं. बरोबर. सगळ्यात जास्त बाईला त्रास होतो जेव्हा आपल्यावर खूप टीका केली जाते, म्हणजे कलाकारावर टीका केली जाते. तर या सगळ्यांकडे तू कसं बघितलंस की आपल्याला मित्रमैत्रिणी खूप प्रेम करतात, पण घरचे बऱ्याचदा नातेवाईक किंवा इतर गोतावळा असतो तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, काय जाऊन बसली आहे बेलापूरला, कसला कुठल्या आर्टिस्टबरोबर काय लग्न आणि काय, असा तो काळ होता. तुला आता पद्मश्री मिळाल्यानंतरचं एक वेगळं जग तयार झालं आहे. वेगळं जग म्हणण्यापेक्षा कसं आहे, पद्मश्री मिळाली आम्हाला दोघांना, आमच्या दोघांचं खूप कौतुक झालं. पण ज्यावेळेला आपल्या रक्ताची नाती, ज्यावेळेला त्याचं कौतुक होत नाही त्यांच्याकडून, त्यावेळेला फार खंत होते गं. वाईट पण खूप वाटतं. पण ठीक आहे, त्यांची निगेटिव्हिटी त्यांच्याकडे, खरंय, आपण पुढे जायचं, हेच ब्रीदवाक्य. वा 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 वा. इतकं छान वाटलं, तुम्ही इतकं छान सांगितलं आहे. जसा पाण्यामधून सुद्धा तुम्ही तुमचे रंग स्वतः तयार केले, म्हणजे तो राखेतून एक फिनिक्स पक्षी जसा असतो तो पाण्यातून एक राजहंस तयार झाला तुमचा, आणि त्याला हिची इतकी सुंदर साथ आहे. पद्मश्रीनंतर सुद्धा अजून खूप पुढचे पुरस्कार आहेत बरं का, पद्मभूषण, पद्मविभूषण. पण इतकी सुंदर पद्मश्री तुमच्या घरात आलेली आहे, आणि सुलेखन या नावाचा एक खूप मोठा कॅनव्हास मुद्दाम आता एक मोठा झालेला आहे. सर, तुमचं मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा. श्रद्धा, तू त्यांच्या पाठीमागे आहेस. असे अनेक अच्युत छोटे अजून तुमच्या परिवारात सामील झालेले आहेत, आणि त्यांनासुद्धा हे चित्र उत्तम रंगवण्यासाठी तुम्ही काम करा. आणि तुम्ही इथे आलात आणि इतकी छान वेगळ्या पद्धतीने फिलॉसॉफी आज सगळ्या आमच्या महाराष्ट्राच्या समोर मांडली, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. खूप कौतुक आणि खूप अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.